हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला नाचण्याच्या पिठापासून हे घरचंच म्हणजे दळून आणलेल्या भाकरीसाठी हे पीठ, तर त्या पिठापासूनच तुम्हाला पळी पापड कसं करायचं ते मी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी नाचणीचे पीठ मैद्याच्या चाळणीने 2 वेळा चाळून घेतलेलं आहे। उन्हाळ्याचे दिवस चालले तर म्हटलं आता चालूया, चला एक एक प्रकार करूया उन्हाळ्याची रेसिपीज। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पीठ आता यामध्ये घ्यायचं आहे, मी चाळूनच घेतलेलं आहे 2 वेळा असं मैद्याच्या चाळणीने। तर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी घेऊन असं मिक्स करायचं आहे, पातळ अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पूर्ण। यामध्ये आता अजून 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी म्हणजे मोजूनच घालायचं आहे, कारण का नाचण्याच्या पिठाला पाणी जास्त शोषलं जात नाही, त्यामुळे पाणी मोजूनच घ्यायचं आहे। आता 2 वाट्या पाणी पूर्ण घातलेलं आहे। पूर्ण गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत। तर आता पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही म्हणाल पातळ, तर अजून यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आता गॅस चालू करायचा आणि त्यावर पाणी ठेवायचं आहे गरम करायला। तर आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे। आता 2 वाट्या पाणी पिठामध्ये घातलेलं आहे, तर आता ह्यामध्ये 4 वाट्या पाणी घालायचं आहे। हे परफेक्ट आहे प्रमाण। 2 3 4। आता गॅस चालू करायचा आहे आणि आता थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं आहे। आता पाणी गरम झालेलं आहे, पाण्याला पूर्ण उकळी आणायची नाही, पाणी गरम झाले। यामध्ये आता हे पीठ टाकायचं आहे, कारण का पाण्याला जर उकळी आली आणि त्यामध्ये जर पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या लगेचच होतात। आता पीठ शिजेपर्यंत याला ढवळतच राहायचं, सोडायचं नाही, नाहीतर गुठळ्या होत्यात। आता 10 मिनिट झालेले आहेत। पीठ आता थोडंसं घट्ट होत चाललंय, त्याला ढवळायचं म्हणून बंदच करायचं नाही, नाहीतर मग याच्या गुठळ्या लगेचच होत्यात। गॅस आता मोठाच आहे। आता 15 मिनिटं झालेले आहेत, बघू शकताय थोडं पीठ घट झालेलं आहे। अजून आता ह्याला 10 मिनिटं तर लागतील। आता गॅस अजून मोठाच आहे, अजून एक 5 मिनिटं झाल्यावर गॅस कमी करायचा आहे थोडा, आणि ह्याला नुसतं ढवळतच राहायचं, सोडायचं नाही अजिबात बिलकुल। आता 20 मिनिटं झालेली आहेत, आता उकळी यायला लागली। तर आता पीठ पण शिजलेलं आहे, पण अजून याला एक 2-3 मिनिटासाठी अजून शिजून घ्यायचं आहे। जेवढं पीठ चांगलं शिजेल तेवढ्या चांगल्या पापड्या होत्या। पीठ जर कच्चं राहिलं तर पापड्या तुटतात, मग मोडायला चालू होतात पापड्या। असं ट्रान्सफर झालं पाहिजे पीठ, आणि 1 वाटीला 6 वाटी हे पाणी परफेक्ट आहे। कारण का नाचण्याच्या पिठाला जास्त पाणी शोषलं जात नाही, तांदळाला पाणी जास्त लागते पण नाचण्याला नाही। आता गॅस कमीच केलेला आहे, फक्त ढवळत राहायचं आहे सारखं, सोडायचं नाही आहे। आता 25 मिनिटं झालेली आहेत, पीठ शिजलेलं आहे, छान असं ट्रान्सफर झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय। पळीवरचं पीठ कसं पडतंय।
गॅस कमी जास्त करत 25 मिनटं लागलेली आहेत. तुमची जर जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल. आता ह्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. खार पापड आहे अर्धा चमचा आणि जिरे आहेत. आता मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा 2 मिनटं याला असंच ठेवायचं आहे. खार पापडामुळे पापड असा फुलला जातोय. पीठ असं छान शिजलेलं आहे, गुठळी पण झालेली नाही आहे. बघू शकताय तुम्ही ट्रान्सफर किती झालेलं आहे. आता याचं पापड घालायला घ्यायचं, पळी पापड थोडंसं गार होऊ द्यायचं. आता गॅस चालूच आहे. आता गॅस बंद करणार आहे मी. आता गॅस बंद करायचा आहे. बघू शकता किती छान असं झालेलं आहे पीठ, गुठळी झालेली नाही. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा पळी पापड. उन्हाळ्यात खाल्लेलं पण चांगलं असते नाचणीचं. आता पीठ थोडं गार झालेलं आहे तर मी ते कागद अंथरून घेतलेलं आहे पॉलिथिन. आता त्यावर आपल्याला पाहिजे तशा पळी घालायचं आहे. मला मोठं बारकं कसं पाहिजे तसं. फॅन खाली घाला नाही तर उन्हात घाला. मी आता हे फॅन खालीच घातलेलं आहे. आता असं सर्व घालून घ्यायचं आहे. आता गार झाल्यावर आणि थोडंसं घट होतंय पीठ. आता असं सर्व पळी पापड करून घ्यायचे आहेत. अशी माझी पळी पापड आता घालून झालेले आहेत. आता तुम्ही याला उन्हात जरी ठेवलं तरी चालेल, नाहीतर फॅन खाली ठेवले तरी चालेल. मी आता फॅन खालीच याला सुकवून घेणार आहे आणि मग थोडं सुकलं की मग उन्हात घालणार आहे. छान असे नाचण्याचे पापडे असे वाळलेले आहेत. घरातच असे सुकविले फॅन खाली, पण आता वाळलेले आहेत. आता बघूया तळून कशा होते ते. हे बघा छान असे फॅनलाच वाळलेले आहेत, तुटलेले नाहीत, छान असे झालेले आहेत. तर आता तळून बघूया. त्यासाठी आता मी परातीत घेणार आहे भरून. आवाज येतोय बघा तुम्हाला वाळल्याला. चला आता तळून बघूया. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता तेल गरम झाले का बघूया. तेल आता गरमच झालेलं आहे. पापडी घालून बघूया. वाव किती छान फुललेली आहे बघा. छान अशी झालेली आहे. 3 पट 4 पट अशी फुललेली आहे पापडी. बघा किती फुलती मोठी होती. छान असे झालेले आहेत पापडी. कढई भरून होती, कढई भरून. आता अशाच तळून घेणार आहे मी. नाचण्याचे पापड खाण्यासाठी तयार आहेत. असं कसं कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत बघा. छान असं तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. बिना तेलकट असं कसं छान झालेलं आहे बघा पापड, पोळी पापड. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा.
कुरकुरीत असं छान झालेलं आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.